चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आज क्वाड्रॅटिक इक्वेशन या टॉपिकचा प्रॅक्टिस सेट 2.6 पाहू. यातलं पहिलं एक्झाम्पल आहे, प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence is 84. Find her present age. याचा आन्सर आपण काढू. काय दिले आपल्याला? प्रोडक्ट गुणाकार कशाचा? प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence, म्हणजे प्रगतीच्या 2 वर्षापूर्वी वय आणि 3 वर्षानंतरचं वय यांचा गुणाकार 84. मग तुम्हाला प्रगतीचा आता प्रेझेंट एज माहित पाहिजे. आपण ते गृहीत धरू. लेट प्रगतीज present age let प्रगतीज present age is equal to x year. माझं प्रगतीचं प्रेझेंट एज x year आहे, 2 वर्षापूर्वीचं वय. therefore 2 years ago प्रगतीज एज इज इक्वल टू याच्यापेक्षा 2 न कमी म्हणजे x - 2 year. And 3 years hence means after 3 years. 3 years after प्रगतीज एज इज इक्वल टू, आता याच्यापेक्षा 3 वर्षांनी जास्त म्हणजे x + 3 years. आता कंडिशन काय दिली आपण काढलं, प्रगतीचं 2 वर्षापूर्वीचं वय काढलं, 3 वर्षानंतरचं वय काढलं. या दोघांचा गुणाकार किती असला पाहिजे? 84 असला पाहिजे. therefore by given condition या दोघांचा प्रोडक्ट इज इक्वल टू 84. that means x - 2 into x - 3 is equal to 84. आता हे सोडवा. प्रोडक्ट घ्या, x ला गुणाकार करा, x² x न -3 ला गुणाकार, सॉरी x + 3 is here. x न +3 ला गुणाकार करा, +3x -2 ला x ला गुणाकार करा, -2x -2 into +3 -6. transfer these 84 to the left side. -84 is equal to 0. Therefore x² as it is, +3x -2x means +x, -6 -84 means -90 is equal to 0. आता काय मिळेल आपल्याला मिळेल एक वर्ग समीकरण. आता हे वर्ग समीकरण सोडवायचं. मग त्यासाठी आपण फॅक्टरायझेशन मेथडचा वापर करू. आता x² चा कोएफिशिएंट 1, कॉन्स्टंट टर्म -90, म्हणजे प्रोडक्ट किती पाहिजे आपल्याला? -90 प्रोडक्ट पाहिजे. आणि अशा 2 संख्या आता शोधा की त्यांचा गुणाकार -90 आणि डिफरन्स +1 चा असला पाहिजे. अगोदर आपण 2 संख्या शोधू, त्यांचा गुणाकार 90 आहे आणि फरक 1 चा आहे. मग तुम्हाला माहित आहे एक 10 आहे, एक 9 आहे, म्हणजे एक 10 आणि 9. मग याची प्लस, आता हे प्रोडक्ट निगेटिव्ह आहे म्हणजे एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असतो. कोणती पॉझिटिव्ह आणि कोणती निगेटिव्ह यावरून ठरवायचं. इथं मिडल टर्म +x आहे म्हणजे डिफरन्स +1 चा पाहिजे. म्हणजे मोठी टर्म प्लस, छोटी टर्म मायनस, म्हणजे ही टर्म प्लस पाहिजे, ही टर्म मायनस पाहिजे. मग आपल्याला 2 फॅक्टर्स मिळाले, +10 आणि -9. आता या x² चा कोएफिशिएंट काय? 1 आहे. असं असेल तर डायरेक्ट आपण असं लिहू शकतो. आता x + 10 in second bracket x - 9 is equal to 0. आता हे परत सोडा. 2 ब्रॅकेटचा गुणाकार 0 म्हणजे याचा अर्थ एक ब्रॅकेट 0 असेल किंवा दोन्ही ब्रॅकेट 0 असतील, म्हणून याला आपण असं लिहितो
x plus 10 is equal to 0 or x minus 9 is equal to 0. याच्या पुढे जा मग आता या पुढे आता x plus 10 हे plus 10 या बाजूला ट्रान्सफर करा minus 10 होतील म्हणजे त्याचा अर्थ x is equal to minus 10 और हे minus 9 या बाजूला ट्रान्सफर करा प्लस 9 होती म्हणजे x is equal to 9. आता याचा अर्थ काय झाला याचा अर्थ असा झाला की x च्या दोन किमती मिळाल्या म्हणजे प्रगतीचं प्रेझेंट एज x एअर धरलं आपण पण प्रेझेंट एज कधीच निगेटिव्ह नसेल किंवा एज कुठलंच निगेटिव्ह नसते म्हणून या ठिकाणी x is not negative. काय निगेटिव्ह नाही एज इज नेव्हर निगेटिव्ह म्हणून x is not equal to -10. या एक्झाम्पल साठी x ची किंमत -10 व्हॅलिड नाही. मग व्हॅल्यू कोणती मग दुसरी राहिली आता म्हणजे x is equal to काय मग आता 9. x is equal to 9 म्हणजे काय प्रगतीचं प्रेझेंट एज आहे. देअरफॉर प्रगतीच प्रेझेंट एज Pragati's present age is 9 years. आपण आता प्रॅक्टिस सेट 2.6 मध्ये आपण आता दुसरं एक्झाम्पल पाहू. एक्झाम्पल दिलेले आहे ठिकाणी द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ टू कन्सेक्टिव्ह या ठिकाणी इवन नॅचरल नंबर्स असेल पुस्तकामध्ये नाही हा शब्द पण एक तुम्हाला काय करायचंय इवन हा शब्द करायचा. इवन नॅचरल नंबर्स इज 244. फाइंड द नंबर्स. आता इवन नॅचरल कन्सेक्टिव्ह इवन नॅचरल नंबर्सच आपल्याला माहित नाहीत मग त्यांचा स्क्वेअरचा सम कसा घेणार मग त्यासाठी अगोदर तुम्हाला ते दोन कन्सेक्टिव्ह इवन नॅचरल नंबर्स गृहीत धरावे लागतील. आपण गृहीत धरू लेट 2 consecutive even natural numbers are एक नंबर घेऊ आपण x and दुसरा नंबर कोणता आहे मग इवन आहे म्हणजे x plus 2 घ्यायचा x plus 2. आपण एक इवन नॅचरल नंबर x घेतला दूसरा इवन नॅचरल नंबर x plus 2 घेतला. मग आता काय करायचं सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ टू कन्सेक्टिव्ह इवन नॅचरल नंबर्स. आपण हे दोन कन्सेक्टिव्ह इवन नॅचरल नंबर्स घेतले. कंडिशन काय दिली आता या दोघांच्या स्क्वेअरची ऍडिशन 254 असताना आपल्याला हे दोन नंबर्स काढायचे म्हणजे x ची किंमत काढण्यामध्ये मिळतील आपल्याला. मग बाय गिवन कंडिशन therefore by given condition काय कंडिशन आहे आपण जे हे दोन कन्सेक्टिव्ह इवन नॅचरल नंबर्स घेतले यांच्या स्क्वेअरची सम एवढी घ्यायची म्हणजे याचा स्क्वेअर x स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर x प्लस 2 चा स्क्वेअर is equal to या दोघांच्या स्क्वेअरची सम किती घ्यायची 244 घ्यायची. it is 240. सिंप्लिफाय करा x स्क्वेअर प्लस आता याचा स्क्वेअर x प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर करा. तुम्हाला माहिती आहे a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर is x स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे या दोघांच्या गुणाकाराची दुप्पट घ्यायची असते. म्हणजे या दोघांचा गुणाकार किती येतो प्रोडक्ट किती येतो 2 * x 2x * 2 म्हणजे किती घ्यायचा प्लस 4x प्लस याचा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर किती येतो 4 इज इक्वल टू 244. सिंप्लिफाय दिस x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर वी गेट हियर 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 ट्रांसफर these 244 to the left side we get here minus 244 and right side become 0. Simplify this again 2x square plus 4x now plus 4 minus 254 दोन्ही डिफरंट साइन्स आहेत दोघांची मग दोघांची सबट्रॅक्शन होणार आहे. या टर्म मधून मोठ्या टर्म मधून छोटी
टर्म मायनस करा, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या, म्हणजेच -240 इज इक्वल टू 0. 244 मधून 4 मायनस केले 240 आले, मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस. आता ही प्रत्येक टर्म डिव्हिजिबल बाय 2 आहे, 2 ला प्रत्येकाने भाग जातो, म्हणून इथं असं लिहा डिवाइडिंग ऑन बोथ साइड्स बाय 2. डिवाइडिंग ऑन both sides by 2. What we'll get here? We get here 2x square upon 2. 2 to get cancelled, we get here x square plus 4x upon 2. या 4 ला 2 ने डिवाइड करा 2 येईल, म्हणजे प्लस 2x माइनस या 240 ला 2 ने डिवाइड करा 2 1s are 2, 2 2s are 4, 0 as it is equal to 0. Now factorize this. Using factorization method solve this. परत या x स्क्वेअरचा कोएफिशिएंट 1 आहे, हा -120, प्रोडक्ट किती येतो -120. परत अशा दोन संख्या शोधा की त्यांचा प्रोडक्ट 120 असला पाहिजे आणि डिफरन्स 2 चा असला पाहिजे. +2 -2 आपण पाहू पुढे. अशा दोन संख्या, एक संख्या 12 असेल आणि दुसरी 10 असेल. आता प्लस कुठली घ्यायची मायनस कुठली घ्यायची, कारण प्रोडक्ट तो मायनस आहे, म्हणजे यापैकी एक मायनस आहे. मग इथं काय मिडल टर्म प्लस आहे, मोठ्या संख्येला प्लस साइन द्या, छोट्या संख्येला मायनस साइन द्या. मग आता x स्क्वेअरचा कोएफिशिएंट 1 आहे असा असेल तर याचे डायरेक्ट दोन फॅक्टर्स असे पाडता येतील. व्हेरिएबल कोणता आपला x या ठिकाणी घेतला, इथे काय हा +12 हा +12 इनटू सेकंड ब्रॅकेट मध्ये व्हेरिएबल x, नंतर हा फॅक्टर कोणता -10 इज इक्वल टू 0. देयरफॉर याचा अर्थ काय मग, आयदर x + 12 इज इक्वल टू 0 और x - 10 इज इक्वल टू 0. दोन ब्रॅकेटचा गुणाकार 0 म्हणजे याचा अर्थ हा तरी ब्रॅकेट 0 असला पाहिजे किंवा या ब्रॅकेटची किंमत तरी 0 असली पाहिजे किंवा दोन्ही 0 असले पाहिजे, तुम्ही आपण असं लिहितो. म्हणजे याचा अर्थ आता या ठिकाणी x + 12 हा +12 या बाजूला घ्या, -12 होईल, 0 - 12 म्हणजे -12 म्हणजे x इज इक्वल टू -12 और हा प्लस -10 या बाजूला घ्या, +10 म्हणजे 0 + 10 मीन्स 10, दॅट मीन्स x इज इक्वल टू 10. बरं, आपण आता x च्या दोन किमती मिळाल्या पाहिजे. आपण x घेताना कशाबद्दल घेतला, नॅचरल नंबर आहे पहिली गोष्ट. मग यापैकी नॅचरल नंबर कोणता, हा नॅचरल नंबर आहे, हा नाही, म्हणजे या गणितासाठी ही किंमत व्हॅलिड नाही. का नाही, कारण आपण सांगितलं नॅचरल नंबर काय नसतो, निगेटिव्ह नसतो, म्हणून x इज नॉट इक्वल टू -12. का नाही, कारण हा -12 नॅचरल नंबर नाही, म्हणून ही किंमत आपल्याला या ठिकाणी घेता येत नाही. मग आता ह्याला कोणता x इज इक्वल टू 10, हे आपण घेतलं x इज इक्वल टू 10. x म्हणजे काय, आपण घेतलेल्या दोन नॅचरल नंबर पैकी एक नॅचरल नंबर आहे. मग दुसरा कोणता x + 2 म्हणजे 10 + 2. देयरफॉर द नंबर्स आर, आपण जे दोन कन्सेक्टिव्ह नॅचरल नंबर्स घेतले होते त्यापैकी एक x होता. मग द नंबर्स आर, एक कोणता x, आणि आता दुसरा कोणता मग x + 2 म्हणजे 10 + 2 किती येतो 12. चला आपण प्रॅक्टिस सेट 2.6 मध्ये आता एक्झाम्पल नंबर 3 पाहू. ऍक्टिव्हिटी आहे, पूर्णपणे मी या ठिकाणी लिहिलेली आहे. ऍक्टिव्हिटी मध्ये सांगितले की मिस्टर मधुसूदन जे आहेत त्यांच्याकडे ऑरेंज गार्डन आहे. त्या ऑरेंज गार्डन मध्ये टोटल 150 ऑरेंज ट्रीज आहेत. पण त्यांची जी अरेंजमेंट आहे त्यांनी असं सांगितले की द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इज 5 मोर दॅन दॅट इन ईच कॉलम. तर तुम्हाला नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो अँड नंबर ऑफ ट्रीज इन ईच कॉलम फाइंड करायचे, त्यासाठी फ्लो चार्ट. मग फ्लो चार्ट मध्ये नंबर ऑफ ट्रीज इन अ कॉलम त्यांनीच दिले, किती दिले आपल्याला x दिले, आणि पुढे आपल्याला फिलअप करायचं आता हे नंबर ऑफ ट्रीज इन अ रो. आता काय सांगितलं त्यांनी, द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इज 5 मोर दॅन दॅट इन ईच कॉलम. इन ईच कॉलम नंबर ऑफ ट्रीज किती घेतले आपण x, आता याच्यापेक्षा 5 जास्त आहेत रो मध्ये, म्हणजे इथं किती येईल आता नंबर ऑफ ट्रीज इन अ रो इज इक्वल टू x + 5. टोटल नंबर ऑफ ट्रीज 150
आता हे पुढे फ्लो चार्ट असा आला, इथं काय लिहिलंय फ्रेम क्वाड्रॅटिक इक्वेशन. या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं, हे तिथं होतं. आता हे मोडतो मी. या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला काय करायचं, फ्रेम करायचे, तयार करायचे. बघा हे एक्स आडव्या लाईन उभ्या लाईन मध्ये एक्स ट्रीज आहे, आडव्या लाईन मध्ये x + 5 ट्रीज आहे. मग आपण यांचा काय करतो, प्रोडक्ट केला तर 150 मिळेल आपल्याला. म्हणून या ठिकाणी आपण असं लिहू x इन ब्रॅकेट x + 5 इज इक्वल टू 150. साहजिक आहे, काल म्हणजे आपण एका हॉलमध्ये बसलेले असतात, तर त्या हॉलमध्ये उभ्या लाईन मध्ये काही आडव्या लाईन मध्ये काही पर्चे असतील, तर टोटल पर्चे मोजा म्हणून तर एक एक पर्चे मोजण्यापेक्षा आपण एका उभ्या लाईन मध्ये किती आणि एका आडव्या लाईन मध्ये किती मोजतो आणि त्यांचा गुणाकार करतो. तसंच या ठिकाणी उभ्या लाईन मध्ये x झाड आहेत, आडव्या लाईन मध्ये x + 5 झाड आहेत, तर त्यांचा गुणाकार किती आला पाहिजे, 150 आला पाहिजे. मग सिंप्लिफाय करा, काय होईल, याला सिंप्लिफाय केल्यानंतर x * x x² प्लस x * 5 5x इज इक्वल टू 150. आता हे 150 या बाजूला ट्रान्सफर करून लेफ्ट साइड आपण काय मिळेल आपल्याला, मग x² प्लस 5x मायनस 150 इज इक्वल टू 0. हे फ्रेम केलं आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन. ऍक्च्युअली या ठिकाणी या ब्रॅकेट मध्ये तुम्हाला फक्त एवढंच लिहिणं अपेक्षित आहे. हे वरच्या दोन स्टेप नाही लिहिले, ही एक स्टेप आणि ही एक स्टेप, हे दोनच हे रफ मध्ये कॅल्क्युलेशन करून हीच फक्त स्टेप लिहायची, x² प्लस 5x मायनस 50 इज इक्वल टू 0. आता फाइंड x चे पुढच्या फ्लो चार्ट मध्ये फाइंड x फाइंड करा. म्हणजे तुम्हाला ते आता काय करावं लागेल, हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण मिळवलं त्याला सोडवावं लागेल. कोणतं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, x² प्लस 5x मायनस 150 इज इक्वल टू 0. ऍक्च्युअली इथं काय लिहायचं आपल्याला, फक्त x ची व्हॅल्यू लिहायची. मग हे सगळं कॅल्क्युलेशन कुठं करायचं आपल्याला, रफ मध्ये करायचं, पण आपण इथंच करून देणार त्या ठिकाणी. मग परत हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, ह्याला सोडवायचं आहे. आता x² चा कोएफिशिएंट 1 आहे, कॉन्स्टंट टर्म -50 आहे, मग प्रोडक्ट किती येतो, -150. परत दोन संख्या सांगायच्यात आपल्याला, दोन नंबर सांगायचे की ज्यांचा प्रोडक्ट 150 आहे आणि डिफरन्स 5. मग कोणत्या त्या दोन नंबर्स कोणते असतील, एक असेल 15 आणि एक असेल 10. 15 10 are 150. पण प्रोडक्ट निगेटिव्ह आहे, म्हणजे एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह टर्म्स असले पाहिजे. त्या दोन संख्यापैकी एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. मग कसं ठरवायचं, तर इथलं साइन घ्या. आता हा ही साइन कोणतं आहे, प्लस आहे, म्हणजे याचा अर्थ मोठा नंबर प्लस छोटा नंबर निगेटिव्ह. x² चा कोएफिशिएंट 1 आहे, मग डायरेक्ट आपण असं लिहू शकतो आता, therefore x plus 15 into x minus 10 is equal to 0. That means x plus 15 is equal to 0 or x minus 10 is equal to 0. Therefore x is equal to -15 or x is equal to 10. कसं आलं हे प्लस 15 या बाजूला ट्रान्सफर केले, 0 - 15 you get -15. हे -10 या बाजूला ट्रान्सफर केले, you get x is equal to 0 plus 10 means 10. पण हे नंबर ऑफ ट्रीज घेतले, x कशाबद्दल घेतला आपण, नंबर ऑफ ट्रीज. मग ते कॉलम मध्ये असू देत किंवा रोज मध्ये असू देत. नंबर ऑफ ट्रीज आपण निगेटिव्ह कधी मोजत नाही, काउंटिंग नंबर्स आहेत ते निगेटिव्ह नसतात. म्हणजे त्याचा अर्थ पण x is not equal to -15. का नाही, बिकॉज x is the number of trees and number of trees never negative, therefore x is not equal to -15. Therefore x is equal to 10. मग याच्या पुढे फ्लो चार्ट आहे, नंबर ऑफ ट्रीज इन अ कॉलम. किती घेतले होते आपण नंबर ऑफ ट्रीज इन अ कॉलम, x व्हॅल्यू किती आली, 10. या ठिकाणी लिहा 10. आणि परत या ठिकाणी नंबर ऑफ ट्रीज इन अ रो. आता रो मध्ये किती, x + 5, x व्हॅल्यू 10 + 5, 10 + 5 means 15. That's it. चला आपण आता प्रॅक्टिस 2.16 मधला एक्झाम्पल नंबर 4 पाहू. एक्झाम्पल नंबर 4 इथं लिहिलेले, विवेक is older than Kishore by 5 years. The sum of the reciprocals of their ages is 1/6. Find their present ages. याचा आन्सर काढत असताना आता तुम्हाला काय दिले, हे किशोर आणि विवेक जे आहेत यांच्या आजच्या वयाच्या रेसिप्रोकलची बेरीज 1/6 दी. पण त्यांची आजची वयच माहित नाही आपल्याला, फक्त एवढं माहित आहे की विवेक इज ओल्डर दॅन किशोर.
म्हणजे विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी काय मोठा आहे, म्हणजे लहान कोण आहे, किशोर. म्हणून आपण असं गृहीत धरू लेट. लहान कोण आहे अगोदर, आता किशोर आहे. आपण असं घेऊ लेट प्रेझेंट एज ऑफ किशोर is equal to x year. मग आता पुढे काय, विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. मग जर आता किशोरचं प्रेझेंट एज x year असेल तर विवेकचं किती असेल, त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे तो, म्हणजेच किती, x + 5 year. Therefore present age of विवेक इज इक्वल टू, यापेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे तो, ओल्डर आहे, म्हणजेच काय, x + 5 year. आता कंडिशन काय दिली, कंडिशन अशी दिली की द सम ऑफ द रेसिप्रोकल्स ऑफ देअर एजेस इज 1/6. म्हणजे त्यांची आताची जी वय आहे यांच्या वयाच्या रेसिप्रोकलची सम 1/6 आहे. मग आपण डायरेक्ट कंडिशन घेऊ आता. देअरफॉर बाय गिवन कंडिशन, काय कंडिशन आहे की त्यांच्या वयाच्या रेसिप्रोकलची सम बेरीज. मग अगोदर आपण आता प्रेझेंट एज ऑफ किशोर किती x, मग त्याच्या रेसिप्रोकल किती 1/x, सम आहे म्हणून प्लस विवेकचं प्रेझेंट एज किती x + 5, त्याचा रेसिप्रोकल किती 1/x + 5, आणि ही सम किती दिली तुम्हाला 1/6 दिली, ही आपण घेतली 1/6. सॉल्व करा आता, टेक लेफ्ट साइडला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. x + 5 * 1 x + 5, इथं प्लस हे प्लस, x * 1 x अपॉन x * x + 5 x * x + 5 इज इक्वल टू 1/6. सॉल्व करून घ्यायला. देअरफॉर we get x + x 2x + 5 अपॉन x न ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, x * x x² प्लस x * 5 5x is equal to 1/6. Again take the cross multiplication, 6 * 2x + 5 and this we get here x² + 5x * 1. We can write therefore 1 * x² + 5x is equal to, या दोन साइडचा गुणाकार केला क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता या दोघांचं काय, 6 इन ब्रॅकेट 2x + 5, दॅट मीन्स 1 न ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं म्हणजे या टर्म्स पुन्हा येतील, x² + 5x is equal to, multiply 6 with bracket, 6 * 2x we get here 12x plus 6 * 30 we get here, sorry, 6 * 5 we get here 30. Therefore x² transfer these 12x to the left side or take plus 5x here. First of all take plus 5x left side as it is घेतली आपण, x² + 5x. आता या दोन टर्म्स लेफ्ट साइडला ट्रान्सफर करा, 12x लेफ्ट साइडला ट्रान्सफर करा, या ठिकाणी +12x आहे, तिकडे आल्यानंतर -12x होईल, आणि हा +30 लेफ्ट साइडला ट्रान्सफर करा, we get -30 and right side becomes 0. Therefore we get here x², now plus 5x minus 12x means what we get here, या दोघांची ऍडिशन सम आपल्याला मिळेल -7x -30 is equal to 0. Again we get here quadratic equation. मग हे quadratic equation फॅक्टरायझेशन मेथडने आपण सॉल्व करू. सेम वे ना, या x² चा कोएफिशिएंट 1 आहे, याचा -30 म्हणजे प्रोडक्ट किती झाला -30 झाला. मग अशा दोन संख्या शोधा की त्यांचा गुणाकार 30 असला पाहिजे आणि 7 डिफरन्स असला पाहिजे. तो कोणत्या दोन संख्या मिळतील, we get these two numbers 10 and 3. बघा गुणाकार 30 येतो आणि डिफरन्स 7 चा. आता प्लस मायनसचा विचार करू, हा प्रोडक्ट -30 पाहिजे म्हणजे यातली एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह पाहिजे.
कुठली तरी एक पॉझिटिव्ह आणि कुठली तरी एक निगेटिव्ह पाहिजे. मग कोणती पॉझिटिव्ह आणि कोणती निगेटिव्ह? डिफरन्स -7 चा आहे. मोठी संख्या मायनस घ्या आणि छोटी संख्या प्लस. मग या ठिकाणी x2 चा कोएफिशिएंट 1 असल्यामुळे आपण डायरेक्ट असं लिहू शकतो आता x -10, कारण व्हेरिएबल x आहे इथं -10 आहे. x -10 इन सेकंड ब्रॅकेट x + 3 इज इक्वल टू 0. Therefore x -10 is equal to 0 और x plus 3 is equal to 0. Therefore x is equal to 10 और x is equal to -3. x चे दोन व्हॅल्यू मिळाले, x व्हॅल्यू 10 आणि x व्हॅल्यू -3 मिळाले. मग यापैकी व्हॅलिड कोणती? आता आपण x कशाबद्दल घेतलाय? किशोरचं वय 10 घेतलं तर बरोबर सांगता येईल, पण -3 नाही वय नेव्हर म्हणजे एज नेव्हर निगेटिव्ह. म्हणजे याचा अर्थ बट x is not equal to -3, therefore x is equal to 10. आता x म्हणजे काय? मग x कशाबद्दल घेतला आपण आता? प्रेझेंट एज ऑफ किशोर. therefore प्रेझेंट एज ऑफ किशोर is equal to x is equal to 10 year and present age of Vivek is equal to काय? x plus 5. x plus 5 म्हणजे 10 plus 5 is equal to 15 year. चलो आता आपण प्रॅक्टिस सेट 2.6 एक्झाम्पल नंबर 5 पाहू. आता हा व्हिडिओ हे जे एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 5 या व्हिडिओ मधलं शेवटचं एक्झाम्पल असेल. उरलेले एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याचाच सेकंड पार्ट या प्रॅक्टिस सेट 2.6 चा. पण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या कमेंट्स, लाईक, शेअर्स येणं अपेक्षित आहे, कारण तुमच्या लाईक्स, शेअर्स ज्या आहेत त्याच तुम्हाला एनर्जी देत असतात पुढचे व्हिडिओ तयार करण्यासाठी. त्यानंतर कमेंट्समध्ये जर काही एखादी मिस्टेक असेल बोलण्यामध्ये, लिहिण्यामध्ये, त्या देखील शेअर करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्या तुमच्याकडून शेअर व्हाव्यात अशी अपेक्षा आहे. ठीक आहे. या ठिकाणी एक्झाम्पल नंबर 5 असं दिलं आहे. सुयश स्कोर्ड 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट दॅन दॅट इन द फर्स्ट. त्यानंतर 5 टाइम्स द स्कोर ऑफ द सेकंड टेस्ट इज द सेम ॲज स्क्वेअर ऑफ द स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. फाइंड हिज स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. मग याचा आन्सर काढत असताना आपल्याला या सुयशचा फर्स्ट टेस्ट मधला स्कोर देखील माहित नाही आणि सेकंड टेस्ट मधला स्कोर देखील माहित नाही. पण त्यासाठी त्यांनी काही कंडिशन दिल्या. काय दिलंय? तर सुयश स्कोर 10 मार्क्स मोर इन द सेकंड टेस्ट दॅट इन द फर्स्ट. हे एवढी पहिली कंडिशन आहे. काय म्हणलं या वाक्यामध्ये की सुयशचा स्कोर जो आहे तो 10 मार्क्स ने जास्त आहे. कोणत्या परीक्षेत? सेकंड परीक्षेमध्ये. दॅन इन द फर्स्ट म्हणजे पहिल्या परीक्षेत जेवढे मार्क्स पडले त्याच्यापेक्षा 10 मार्क्स जास्त कुठे? त्याला सेकंड टेस्ट मध्ये. म्हणजे याचा अर्थ आपण असा तास करीत धरू शकतो. लेट स्कोर ऑफ सुयश इन फर्स्ट टेस्ट in first test is equal to x. जो स्कोर ऑफ सुयश इन फर्स्ट टेस्ट इज इक्वल टू x. म्हणजे याचा अर्थ काय होता? सुयश स्कोर 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट दॅन इन द फर्स्ट. मग फर्स्ट टेस्ट मध्ये जर त्याला x मार्क्स मिळाले असतील तर सेकंड मध्ये किती मिळणार? मग ऑफ कोर्स x + 10, कारण दुसऱ्या परीक्षेमध्ये त्याला पहिल्या परीक्षेपेक्षा 10 मार्क्स जास्त आहेत. Therefore
स्कोर ऑफ सुएस इन सेकंड टेस्ट, मी असं लिहितो आता, सेकंड टेस्ट इज इक्वल टू x प्लस 10. म्हणजे याचा अर्थ सुयशला जर पहिल्या परीक्षेत x मार्क्स मिळाले असतील तर दुसऱ्या परीक्षेत किती x प्लस 10 मार्क्स मिळाले. आता काय कंडिशन दिली, कंडिशन असली पुढे आता 5 टाइम्स द स्कोर ऑफ द सेकंड टेस्ट, म्हणजे याच्या 5 टाइम्स सेकंड टेस्टच्या या स्कोरच्या 5 टाइम्स ही सेम आहे, इज द सेम कशाच्या, ॲज द स्क्वेअर ऑफ द स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. मग फर्स्ट टेस्ट मधला स्कोर किती 5 आहे त्याचा वर्ग आणि याची 5 पट सारखी, ही कंडिशन आहे आपली. देयरफॉर बाय गिवन कंडिशन, बाय गिवन कंडिशन काय दिलंय, सेकंड टेस्ट मधला जो स्कोर आहे किती x प्लस 10 त्याची 5 टाइम्स म्हणजे 5 इन ब्रॅकेट x प्लस 10 ही सेम आहे, सेम म्हणजे इक्वल आहे कशाच्या, फर्स्ट टेस्टचा जो स्कोर आहे त्याच्या स्क्वेअरच्या म्हणजे x स्क्वेअरच्या. आता सिंप्लिफाय करा. देयरफॉर गेट हियर 5x प्लस 50 इज इक्वल टू x स्क्वेअर. आपण या 5 न ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, 5 x 5x प्लस 5 10 50. आता ह्या दोन्ही टर्म्स राइट साइडला ट्रान्सफर करा. व्हॉट विल गेट हियर, राइट साइडची टर्म अगोदर घ्या x स्क्वेअर. आता ह्या दोन्ही टर्म्स पुढे ट्रान्सफर करायच्या म्हणजे प्लस 5x होईल मायनस 5x, ही प्लस 50 होईल मायनस 50 आणि लेफ्ट साइडचा 0 इथे राइट साइडला लिहून टाका. मग परत तुम्हाला काय मिळाले, क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. हे सोडवा. किती पाहिजे प्रोडक्ट, प्रोडक्ट पाहिजे मायनस 50. आणि अशा दोन संख्या शोधायच्या की गुणाकार मायनस 50 पाहिजे आणि डिफरन्स मायनस 5 चा पाहिजे. मग अगोदर 50 साठीच आपण विचार करू. 50 प्रोडक्ट असणाऱ्या दोन संख्या आणि 5 डिफरन्स असणाऱ्या दोन संख्या कोणत्या आहेत, मग ते 10 आणि 5 दोनच संख्या. गुणाकार 50 येतो आणि फरक 5 आहे. मग आता यापैकी मायनस आहे म्हणजे कोणतं तरी पॉझिटिव्ह कोणतं तरी निगेटिव्ह ठरवण्यासाठी इथे या परत इथं कोणतं साईन आहे, मायनस साईन आहे. मग मोठ्या संख्येला मायनस द्या, छोट्या संख्येला प्लस द्या. हे दोन नंबर्स आपण शोधले की ज्यांचा प्रोडक्ट किती मायनस 50 आहे आणि डिफरन्स कितीचा आहे मायनस 5 चा आहे. या ठिकाणी x स्क्वेअरचा कोएफिशिएंट परत वाढेल. डायरेक्ट आपण असं लिहू शकतो x minus 10 into x plus 5 is equal to 0. Therefore, x minus 10 is equal to 0 or x plus 5 is equal to 0. याचा अर्थ असा होईल मग x is equal to 10 or x is equal to minus 5. कसं आलं हे, हा मायनस 10 पुढे गेला प्लस 10 झाला, 0 प्लस 10 म्हणजे 10. हा प्लस 5 पुढे गेला राइट साइडला मायनस झाला म्हणजे 0 मायनस 5 मायनस 5. पण आपण x कशाबद्दल घेतलाय, सुयशचा फर्स्ट टेस्टचा स्कोर तो निगेटिव्ह असेल का, निगेटिव्ह नसतो म्हणून. बट x इज नॉट इक्वल टू -5. therefore x is equal to 10. आता x is equal to 10 म्हणजे काय, स्कोर ऑफ द सुयश इन द फर्स्ट टेस्ट किती आला मग तो 10. therefore the score of Suez in first test is 10 marks. बरं, हे उत्तर बरोबर आहे की नाही कसं पाहणार आपण आता. हे उत्तर बरोबर आहे की नाही पाहण्यासाठी बघा त्याचे दुसऱ्या परीक्षेचे मार्क्स किती येतील, 20 येतील. पहिल्या परीक्षेचे मार्क किती, 10 येतील. मग आता x प्लस 10 दुसऱ्या परीक्षेचे जे मार्क्स आहेत त्याच्या 5 पट. पहिल्या परीक्षेचे मार्क्स अधिक 10 म्हणजे 20, 20 गुणिले 5 100 आणि पहिल्या परीक्षेचा वर्गाचा स्क्वेअर म्हणजे 10 चा स्क्वेअर 100. बरोबर आहे. यानंतर आपण या ठिकाणी थांबल्यानंतर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये याच्या पुढचे जे काही एक्झाम्पल्स असतील ते आपण कंटिन्यू